बाळांनो, आपल्या सगळ्यांना चुंबक काय आहे माहिती आहे का? विज्ञानामध्ये कन्सेप्ट आहे चुंबक काय आहे. मला सांगा चुंबक काय असतं ते? हा सांगा. जे वस्तू स्वतःकडे आकर्षित करून घेते त्याला आपण चुंबक म्हणतो. अगदी बरोबर आहे. अजून कोण सांगेल त्याच्यापेक्षा? अजून सांगा. छान. की तुम्हाला उपयोग काय समजलेले चुंबकाचे काय? आपण दैनंदिन जीवनामध्ये चुंबक वापरतो, बघितले पाहिले? तर ते चुंबक काय असते पाहिले? आता जसं की दरवाजाचा मध्ये बघितला किंवा दरवाजा आहे, दरवाजाच्या मागच्या साईडला एक मॅग्नेट असतो, त्याला आपण चुंबक म्हणतो, बरोबर का? तर दरवाजा आपण उघडतो, ढकलतो, ते ढकलल्यानंतर एक्झॅक्टली ते चुंबक असतं ते काय करते? त्या दरवाजाला खेचून घेते, एक वर आकर्षित करते त्याच्यापाशी, बरोबर ना? खेचून घेतल्यानंतर काय होतं? दरवाजा बरोबर त्या चुंबकाला जवळ अट्रॅक्ट होतो, म्हणजेच आकर्षित होतो. आणि त्यामुळे आपल्याला एक फायदा काय समजतो त्याचा? की जेणेकरून आपल्याला एजा जी आहे आपली ती सोयीस्कर होते, बरोबर ना? हा, तसंच काही अजून उदाहरण सांगाल मला चुंबक काय असतं त्याच्याबद्दल ते सांगाल? कोण सांगेल का? तुम्ही सांगताय? बरं. चुंबक आपण एलईडीज मध्ये बघितले, एलईडीज मोठ्या असतात, त्याच्यामध्ये एक चुंबक लावलेलं असतं. जसं की बेसिक उदाहरण सांगायचं म्हणजे आपण टीव्ही आहे, आपल्या घरी टीव्ही असतो, बरोबर? तर टीव्हीच्या मागच्या साईडला तुम्ही बघितलं असेल काही इंडिकेटर्स असतात, मशीन्स असतात, खूप साऱ्या. तर त्याच्यामध्ये चुंबक हा पण एक महत्त्वाचा घटक आहे. चुंबकामुळे काय होतं की त्याची मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजेच काय की तो जो टीव्ही चालू आहे, बरोबर, तो प्रकर्षित करतोय, तर त्यामध्ये त्या चुंबकाचं खूप जास्त मोठं महत्त्व आहे. आता बेसिक उदाहरण घ्यायची म्हटली तर तुम्ही हे पाहिले का? जर दोन चुंबक आहेत एकत्र घेतले तर ते एकमेकाला लगेच चिकटतात. पण जर चुंबक हळूहळू तुम्ही असं लांब घेत गेला तर काय होतं रे? ते चिकटतात कधी चिकटत नाही. काय कारण काय आहे त्याचं?